नमस्कार। रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात होगी डोंबिवली की, जहां 15 अगस्त को विधायक राजेश मोरे के नेतृत्व में 100 मीटर तिरंगा रैली आयोजित की जाएगी। साथ ही बात होगी ठाणे की, जहां महापौर एडवोकेट हर्षाली विजय चौधरी थविल ने अधिकारियों के साथ डोंबिवली पश्चिम के मोठा गांव व देवीचा पाड़ा में निर्माणाधीन जेट्टी और गणेश घाट का निरीक्षण किया। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से डालेंगे नजर। स्वतंत्रता दिवस पर 15 अगस्त को डोंबिवली में विधायक राजेश मोरे के नेतृत्व में 100 मीटर तिरंगा रैली आयोजित की जाएगी। श्रीकांत शिंदे फाउंडेशन सहित विभिन्न संस्थाओं के सहयोग से होने वाली रैली में हजारों नागरिकों के शामिल होने की उम्मीद है और इसे गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड में दर्ज कराने का प्रयास किया जाएगा। सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के मार्गदर्शन में आयोजित रैली का उद्देश्य स्वतंत्रता सेनानियों को श्रद्धांजलि, राष्ट्रध्वज के प्रति सम्मान और राष्ट्रीय एकता का संदेश देना है। 15 अगस्त को नरेंद्र मोदी जी के तिरंगा रैली का जो उन्होंने आयोजन करने को जो कहा है, उसमें खासदार आदरणीय श्रीकांत जी शिंदे, आदरणीय रविंद्र जी चौहान, ये सभी डोंबिवली के नेतागण इस रैली में शामिल होंगे। 15 अगस्त ऐसा दिन है कि जिस दिन हम सब बाकी का सभी चीज़ भूल के जो जो देशप्रेमी नागरिक है वो तिरंगे के नीचे आके तिरंगा को आगे नज़र के सामने रख के देश के प्रगति के लिए, देश के प्रेम के लिए हम लोग सब इकट्ठा होंगे। छत्रपति शिवाजी महाराज स्मारक के उधर से हमारी यात्रा शुरू होगी और जो दत्तनगर में सबसे डोंबिवली का जो तिरंगा है उधर वो समाप्त होगी। डोंबिवली के सब युवा, सब नागरिक जो ये डोंबिवली कल्याण में जिसका देश प्रेमी नागरिक है वो ये रैली में सहभागी होंगे। इसमें से लोगों को इतना ही हमको कहना है कि जो कुछ है भूल जाओ, राष्ट्र प्रेम ये सबसे आज के दिन में राष्ट्र प्रेम और राष्ट्र की प्रगति हमारे सामने है और उसके लिए हम लोग 15 अगस्त को तिरंगा रैली निकालते हैं। आज हमारा जो डोंबिवली शहर है ये एक बहुत बड़ा सांस्कृतिक शहर है। तो यहाँ पे अलग अलग कार्यक्रम होते रहते हैं। तो हमारे जो देश के पंतप्रधान है नरेंद्र मोदी जी, तो इनका जो कंसेप्ट है कि हर घर तिरंगा, घर घर तिरंगा, इसके अनुसार हम लोग 15 अगस्त को एक बहुत बड़ा रैली हम लोग यहाँ से निकाल रहे हैं, तिरंगा रैली। तो इसके लिए हमारे जो डोंबिवली के अलग अलग संस्था है वो सब मिल के हम लोग काम कर रहे हैं। अभी दो ही दिन हुआ है कि हम लोगों का इसका ऊपर प्लानिंग चल रहा है। डोंबिवली में जितने भी संस्था है, शैक्षणिक हो या सांस्कृतिक हो, सामाजिक हो, वो सबके पदाधिकारी और उनके जो ये सदस्य हैं वो सब इस रैली में शामिल होने जा रहे हैं। तो ये रैली जो है डोंबिवली का जो छत्रपति शिवाजी महाराज चौक, वहाँ से दत्तनगर में जो सबसे बड़ा झंडा हम लोगों ने किया है, वहाँ पे ये रैली समाप्त होगी और वहाँ पे तिरंगा झंडा लहराया जाएगा। इसमें कोई सरकार या इसमें तो सब लोग यहाँ पे शामिल हो, सब जो डोंबिवली के जो मान्यवर है वो सब अभी इसमें शामिल होने वाले हैं। ये क्योंकि ये कोई राजकीय कार्यक्रम नहीं है, ये सामाजिक कार्यक्रम है और तिरंगा हमारी शान है। तिरंगा हर जगह पे लहराना चाहिए। तो जैसे बाहर के लोगों ने ये किया है, अलग अलग शहरों में हो रहा है, तो वैसा ही डोंबिवली में क्यों नहीं। तो डोंबिवली में हम लोग 15 तारीख को इसका अरेंजमेंट कर लेते हैं। सन्माननीय या भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा या उद्देशाने या कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, श्रीकांत फाउंडेशन आणि डोंबिवलीतील तमाम सर्व सामाजिक संस्था असतील, सामाजिक मंडळ असतील, मग त्याच्यात साहित्यिक असतील, कलाकार असतील, नाट्यप्रेमी असतील, सर्वच सामाजिक संस्था आणि या डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेले आहे। आमचे पै लायब्ररीचे सन्माननीय संस्थापक पै सर यांच्या माध्यमातून आणि सर्व संस्थेच्या माध्यमातून या 45-50 ज्या डोंबिवलीमध्ये संस्था आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हा तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे।
या तिरंगा रॅलीच्या तिरंगा रॅलीचा एकच उद्देश आहे की आपल्याला अनेक प्रकारचे संदेश या माध्यमातून द्यायचं आहे. जसं आपला तिरंगा देशाची शान आहे, आणबाण शान आहे, त्याचप्रमाणे अजूनही त्याचा दर्जा उंचावावा याप्रमाणे आपण एक जागतिक त्याचं नाव व्हावं याप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणे ही तिरंगा रॅली काढत आहोत. त्याच्यात अनेक शाळा भाग घेणार आहेत, कॉलेजेस भाग घेणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात ती रॅली आपण काढणार आहोत. आपण जागतिक रेकॉर्ड साठी आपण सर्वजण डोंबिवलीकर मिळून प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी आमच्या संपूर्ण बैठका चालू आहेत. परवा दिवशी एक बैठक झाली, काल एक बैठक झाली. कारण आपल्याकडे दिवस कमी असल्यामुळे आपण आज तातडीची जी आज पत्रकार परिषद घेतली की लोकांपर्यंत संदेश गेला पाहिजे की बाबा डोंबिवलीमध्ये आपण एक तिरंगा रॅली मोठ्या प्रमाणात काढतोय आणि त्यामुळे आज आपण पै सरांच्या अध्यक्षतेखाली आपण घेतलेली आहे. अजून पण आपण 12 तारखेला एक प्रेस बैठक घेणार आहोत. तिथे तुम्हाला सर्व त्याची माहिती सविस्तर माहिती दिली जाईल. किती संस्था आहेत, कुठल्या कुठल्या शालेने भाग घेतलेला आहे, कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे, असं संपूर्ण तुम्हाला आढावा 12 तारखेला दिला. माझी एक विनंती पत्रकारांना की जास्तीत जास्त प्रसिद्ध द्यावं, कारण आपल्या देशाचं शान आहे. तिरंगा रॅली आहे एक मोठ्या प्रमाणात आहे. याच्यात मगाशी राजेश कदम साहेबांनी सांगितलं की इथे राजकीय काही नाही, एक आपण देशप्रेमी सर्वजण याच्यात समाविष्ट व्हावे अशी मोठ्या प्रमाणात इच्छा आहे आणि सर्वांनी सामील व्हावं असं मी जाहीर आवाहन करतो. सर्वच या रॅलीमध्ये सर्वच पक्षाची लोक भाग घेतील. मग त्याच्यात मंत्री महोदय असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, सर्वच पक्षाचे नेते याच्यात सामील होणार आहेत. कारण हा आपल्या देशाचं शान आहे. झेंडा तिरंगा हा देशाचा आहे. याच्यात काय पक्षविक्ष काहीच नाही. फक्त डोंबिवलीकर आम्ही, जसं ताई मगाशी म्हणाला की कुठे आम्हाला डोंबिवलीचं नाव नसेल, पण डोंबिवलीला नाव करण्याचं काम आम्ही करतोय सर्वजण. जसे आमचं गुढीपाडवाचा सण असेल, जगात गेलेलं नाव, आणि मग हा तिरंगा रॅलीचंही जगात नाव जावं अशी सर्व डोंबिवलीकरांची भावना असेल आणि त्याप्रमाणे आम्ही करणार. डोंबिवली से सीनू संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। कल्याण डोंबिवली महानगर पालिका की महापौर एडवोकेट हर्षाली विजय चौधरी थविल ने अधिकारियों के साथ डोंबिवली पश्चिम के मोटा गांव व देवीचा पाड़ा में निर्माणाधीन जेट्टी और गणेश घाट का निरीक्षण किया। जल परिवहन व रो बोट परियोजना की जेट्टी का करीब 70% काम पूरा हो चुका है, जिससे ठाणे, नवी मुंबई और वसई के लिए जल मार्ग उपलब्ध होने की उम्मीद है। महापौर ने गणेशोत्सव से पहले सड़कों को गड्ढा मुक्त करने और गणेश घाट की सफाई व श्रद्धालुओं के आवश्यक व्यवस्थाएं सुनिश्चित करने के निर्देश दिए हैं। निरीक्षण में विश्वनाथ राणे, दीपेश महात्रे, राजेश कदम, योगेंद्र भोईर, उपायुक्त गोडसे, अभियंता सांगली और अभिमान पवार समेत अधिकारी व पदाधिकारी मौजूद रहे। नाही, आज प्रामुख्याने जो पाहणी होती ती मोठा गाव इथे मेरीटाईम बोर्डच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या निधीतून जे जेटीचं काम चालू आहे त्याची पाहणी होती। आज महापौरांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ॲडिशनल कमिशनर गोडसे साहेब असतील, आमचे कार्यकारी अभियंता सांगळे असतील, आमचे सहकारी राजेशजी कदम आणि आम्ही सर्वांनी मिळून आणि मेरीटाईम बोर्डचे अधिकारी होते, त्या प्रोजेक्टची आज पाहणी केलेली आहे। एकूण 21.5 कोटीची हे जेटीचं काम चालू आहे। जवळजवळ 70% काम पूर्ण झाले आणि उर्वरित काम लवकरच डिसेंबरपर्यंत होईल अशी आशा आहे। अधिकाऱ्यांनी त्याबाबत सांगितलेला। ह्या जेटीचा मुख्य उद्देश जो आहे हा जलवाहतुकीसाठी आहे। म्हणजे डोंबिवली, तुमचं काल्हेर, कोलशेत, भाईंदर आणि वसई आणि नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये डोंबिवली कल्याण, म्हणजे मूळ कल्याण टू वसई असा हा मार्ग आहे। आणि त्याच्यासाठी अनेक मागचे वर्ष आमचे इथले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना हे यश आलेलं आहे आणि लवकरच ही जलवाहतूक चालू होणार आहे। त्याच्यासाठी आज महापौरांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करून कामाचा आढावा घेतला आणि त्याच्याच बरोबर येणारा गणपतीचा सण आणि गणपतीची मूर्तींचे जे विसर्जन आहे त्या डोंबिवली पश्चिमेच्या सर्वच जवळजवळ गणेश घाटांना महापौरांनी आणि आम्ही सर्वांनी भेट दिलेली आहे। त्याचीही पाहणी केली। मोठा गाव येथील गणेश घाटाची पाहणी केली
देवीच्या पाडाचं आणि कुंभारकण पाडा अशा सगळ्या गणेश घाटांची पाहणी केलेली आहे आणि महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की गणेश विसर्जनापूर्वी म्हणजे गणेशाच्या आगमनाच्याच पूर्वी हे रस्ते सगळे सुस्थितीत करण्याचे आदेश दिलेले आहे आणि पाऊस थांबल्यावर त्वरित हे काम चालू होईल. माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि खासदार डॉक्टरजी श्रीकांत शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून हा रोरो जेटिंगचा आपण प्रकल्प आपला डोंबिवली मोठा गाव इथे आपण करतो आहोत. त्यासाठी संबंधित आपले अधिकारी असू द्या, आमचे गटनेते असू द्या, राणेकाका असू द्या, कदमसाहेब असू द्या आणि जेटिंगचे जे अधिकारी आहेत तेवढे सगळेजण आम्ही आज पाणी दौरा केला. त्यावेळेस असं निदर्शनात आलं की ते काम जे आहे पूर्णत्वास आता डिसेंबरपर्यंत होणार आहे आणि एक 70% पर्यंत ते काम झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता गणपती येत आहेत. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की जेवढे काही आज तुमचं जे वस्तू असतील तर त्या तुम्ही लवकरात लवकर जे बाजूला करून घ्यावं, कारण की गणपती लवकर येत आहेत आणि तुमचं काम पूर्णत्वास लवकर झालं नाही तर त्याच्यामुळे ते गणपती विसर्जनामुळे तो त्रासदायक होईल. त्याच्यामुळे त्यांना ते मी सांगितलं की तुम्ही ती वस्तू तुमच्या बाजूला करून घेण्यात आणि हा प्रकल्प डोंबिवलीनंतर आपल्या कल्याणलाही सेकंड फेजमध्ये आपण तिथे घेतो आहोत. तर तोही लवकरात लवकर आपण चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी मोठ्या प्रमाणात आपले डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून हा प्रोजेक्ट होता आहे. त्यासाठी खरंच आपल्याला सगळ्यांना प्रवास हा सुखकर होणार आहे. एक वेगळा प्रश्न है कि डोंबिवली से सीनू संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।